मधुभाऊंचं अर्जुनबद्दलचं मत आणि त्याच्याबद्दलचा राग हे आता सायलीला सहन होत नाही. ती घडाघड बोलायला लागते, कारण मधुभाऊ तिला किचनमध्येच बसायला सांगतात. त्यामुळे ती आता उठते आणि मधुभाऊंना म्हणते, तुम्ही तेच मधुभाऊ आहात ना ज्यांनी मला रस्त्यावरनं उचलून आणलेलं आणि इतकं प्रेम दिलं आपल्या मुलीसारखं. तर तुम्ही असं कसं वागू शकतात अर्जुन सरांबद्दल? हे ऐकून मधुभाऊ आणि कुसुमताई एकदम उठून उभे राहतात. कुसुमताई सायलीला विचारते, काय बोलतेस हे तू? तेव्हा सायली कुसुमताईला म्हणते, मला बोलू दे, आज मला जाणूनच घ्यायचं आहे. तुम्ही तेच आहात ना ज्याने अनाथ मुलांना आपल्या आश्रमात स्थान दिलं, जागा दिलीत, प्रेम दिलं. मग आता कुठे तुमचं प्रेम गेलं आहे? कुठे आटलं आहे ते प्रेम? तुम्हाला तुमच्या मुलीबद्दल काहीच वाटत नाही आहे? तिच्या डोळ्यात बघून तुम्हाला कळायचं की काय हवं आहे तिला, आणि आज तुम्हाला हे कळत नाही आहे की तिला काय हवं आहे म्हणून. इथे मधुभाऊ एकदम ऐकतच बसतात. बाहेर गुंड अर्जुनला आत जाऊन देत नसतात, ते त्याला थांबवतात. अर्जुन म्हणतो, मला एकदा आत जाऊन दे आणि बोलून दे म्हणून, पण ते लोक ऐकत नाहीत. हे चाळीचे काही माणसं नाही आहेत, हे प्रियाने पेरलेलेच गुंड आहेत. जसे रिपोर्टर्सना तिने जनता चाळीत पाठवलेलं असतं खोटं नाटं सांगून, कारण सायलीला आणि मधुभाऊंना त्रास व्हावा म्हणून. तेच गुंड आता अर्जुनच्या जीवावर उठलेत. ते अर्जुनला मारत असतात आणि अर्जुनसुद्धा आधी मार खातो, मग त्यांना मारायला सुरुवात करतो. इथे यांची हाणामारी चालूच असते. ते गुंड काही अर्जुनला गेट खोलून आत जायला देत नाहीत. इथे सायली मधुभाऊंना सगळ्या गोष्टी सांगते की तुम्ही जेलमध्ये होतात तेव्हा मी किती हादरलेले हे तुम्हाला काय माहिती. लहान मुलांची छप्पर डोक्यावरचं गेलं असं वाटलं. मी सगळ्या वकिलांकडे गेले, हातापाया जोडले तुमची केस घ्यायला, माझे जोडे झिजवले, पण कोणीही वकील तुमची केस घ्यायला तयार नव्हतं. सगळ्यांनी मला एकच सांगितलेलं की ही केस घेऊ शकतो तर फक्त अर्जुन सुभेदार. त्यामुळे मी शेवटी त्यांच्याकडे गेली. मला माहिती आहे की त्यांची फी मला परवडणारी नव्हती, पण तरीही माझ्यापुढे एकच पर्याय होता, तुम्हाला सोडवण्यासाठी, काहीही करण्यासाठी. आणि मी अर्जुन सुभेदारकडे गेले. आणि त्यावेळेला त्यांनी जे प्रस्ताव माझ्याकडे ठेवला तो शेवटचा होता. मला ते मान्यच करावं लागलं. मला त्या अंधारात उडी मारावी लागली, कारण मला तुम्हाला सोडवायचं होतं. आणि मधुभाऊ, आमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जे काही लिहिलं होतं ना ते सगळं त्यांनी पाळलं. मला कधीही हात लावला नाही एका खोलीत राहूनसुद्धा. इथे अर्जुन बाहेरून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असतो, तर ते गुंड त्याला पकडून मागे खेचत असतात. ते त्याला जाऊ देत नसतात. इथे चाळीतले लोकंसुद्धा आत उभं राहून तमाशा बघत असतात. त्यांनाही का वाटतं माहीत नाही की अर्जुन चुकीचा आहे. आणि ही गुंड त्यांच्या चाळीतली नाही आहेत हे त्यांना कळत कसं नाही हेच कळत नाही मला. इथे अर्जुन गेट उघडतो आणि आतमध्ये शिरत असतो, तर चाळकरी त्याला अडवतात, आत यायचं नाही. त्यांनाही तो जुमानत नाही. तो आत येतच असतो, कारण त्याला सायलीला आणि मधुभाऊंना भेटायचं असतं. कारण मधुभाऊंचा गैरसमज झालेला असतो आणि मधुभाऊ त्याला पोलीसकडे द्यायची धमकी देत असतात. इथे सायली काही थांबत नाही मधुभाऊंना ऐकण्याचा, एकही प्रयत्न सोडत नाही ती. इथे कुसुमताई पण रडत असते, कारण ती जे बोलत असते त्याची साक्षीदार कुसुमताई असते. तिलाही वाईट वाटत असतं सायलीबद्दल. सायली मधुभाऊंना सांगते, आधी कॉन्ट्रॅक्ट केलं तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं की आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडू, पण जसं जसं मला कळत गेले अर्जुन सर, मला ते खूप आवडू लागले आणि मी त्यांच्या प्रेमात पडली. आणि मलाही माहीत नव्हतं की अर्जुन सर माझ्या प्रेमात आहेत. आत्ता कुठे जाऊन मला ते कळलं आहे. पण ते माणूस म्हणून खूप चांगले आहेत. त्यांनी स्त्रीचा सन्मान नेहमी केला आहे. त्यांचे नाते त्यांनी खूप प्रामाणिकपणे आणि चांगल्या पद्धतीने जपली आहेत. पण जर का तुम्ही त्यांना पोलिसांची धमकी दिलीत किंवा त्यांच्याबद्दल काही वाईट साईड बोललात तर मी ते खपवून घेणार नाही, कारण मी सायली अर्जुन सुभेदार आहे, तुमची मुलगी नाही. हे ऐकून मधुभाऊ एकदमच चाट पडतात. त्यांचं तोंड उघडं उघडं राहतं, कारण सायली आता तापलेली आहे. ती म्हणते, मी अर्जुन सुभेदारांची बायको आहे आणि त्या नात्याने सांगते, आम्हाला दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला तुमच्या साऊच्या डोळ्यात कळत नाही आहे काय हवं आहे तिला. तुम्ही तर आधी माझ्या डोळ्यात बघून ओळखायचात की मला काय हवं आहे काय नको आहे. आता का तुम्हाला दिसत नाही आहे माझ्या डोळ्यात बघून की मला काय हवं आहे म्हणून. इथे मधुभाऊंचे काही ट्यूबलाईट पेटत नाही. बाहेरून आवाज येत असतो आरडाओरडा करण्याचा. सायलीला खुणखुण लागते की हे काहीतरी अर्जुन सरांचं काहीतरी चाललं आहे बाहेर म्हणून ती पळते बाहेर. तसेच मधुभाऊ आणि कुसुमताई पण तिच्या पाठीपाठी निघून जातात. इथे अर्जुनला घेरून गुंड उभे असतात. अर्जुन पण त्यांचा सामना करायला तयार असतो, पण ते गुंड का मारतात आणि काय त्यांचा हेतू आहे हे अजून त्याला कळत नाही आहे. हे गुंड आहेत
जे प्रियाने पाठवलेले असतात मुद्दामन अर्जुनला त्रास देण्यासाठी. इथे सुभेदारांच्या घरी रविराज आणि प्रतिमा येतात. त्यांना पूर्णा, आजी, कल्पना आणि प्रतापने बोलवलेलं असतं. पण त्यांना हे काही कळत नाही की कशाला बोलवलं आहे. त्यामुळे रविराज प्रतापला म्हणतात, तू आम्हाला तातडीने का बोलवलंस, सांगशील का? तेव्हा प्रताप हे बोलायला चाचपडत असतो, कारण त्याला माहिती असतं की हे जे चाललं आहे ते चुकीचं आहे. पूर्णा आई आणि कल्पनानी जो विचार केला अर्जुनचं लग्न तन्वीशी लावून देण्याचा, तो चुकीचा आहे. पण तरी त्या दोघींपुढे त्याचं काही चालत नाही. इथे रविराज त्याला विचारत असतो, बोल ना, कशासाठी बोलवलं आहे? इथे प्रिया म्हणते, तुमच्या सगळ्यांच्या काही दाटखिळ्या बसल्या आहेत का? चमच्यानी काय दाटखिळी उघडायची आहे काय? बोला ना आता. तिचं मनातल्या मनात हे सुरू असतं, मूर्ख. इथे प्रताप बोलतो पण काही नीट बोलत नाही. मी असासाठी तसं बोलवलं आहे. तेव्हा कल्पना म्हणते, ह्यांना नीट बोलता येत नाही, मीच सांगते. आम्ही हा विचार करत होतो की तन्वी आणि अर्जुनचं लग्न करून द्यावं. इथे रविराज हे ऐकून एकदम उठून उभे राहतात आणि म्हणतात, काय बोलताय तुम्ही? हे तुम्हाला कळतं तरी आहे का काय बोलताय ते? हे ऐकून सगळेच चाट पडतात. इथे तन्वी एकदम बघायला लागते. तिला तर अर्जुनशी लग्न करायचं असतं आणि तिचेच वडील आता आडवे येत आहेत. रविराज त्या सगळ्यांना म्हणतो, तुम्हाला काही वेळ लागलं आहे का? तुम्ही असा विचार कशा करू शकतात? मागे त्यांच्या एंगेजमेंटच्या वेळेला अर्जुन सायलीशी लग्न करून आलेला, हे मी अजून विसरलेलो नाही आहे. तुम्ही हा विचार कसा करू शकतात? तुम्हाला कळत नाही आहे का तुम्ही काय करताय ते? इथे अर्जुनला मारत असलेले गुंड, त्याच्यावर धावून आलेले गुंड, अर्जुन त्यांना थांबवत असतो आणि त्याला मारत असतो. तेवढ्यातच तिकडे बाहेर सायली, मधुभाऊ आणि कुसुमताई येतात आणि ते बघतात. सायली त्याच्याकडे धावत असते. तेवढ्यातच मूर्ख मधुभाऊ तिला पकडतात. एवढं सगळं सायलीने बोललं आहे तरी त्यांच्या डोक्यात काही प्रकाश पडलेला नाही. मठ्ठ ते मठ्ठच. इथे सायली त्यांना सांगते, मला जाऊ द्या, त्यांना वाचवायचं आहे, मला जाऊ द्या. पण ते काही तिला जाऊ देत नाहीत. ते म्हणतात, तू जायचं नाही तिकडे, इकडेच मुकाट्याने उभी राहा. इथे कुसुमताई पण मधुभाऊंना सांगत असते की तिला जाऊ द्या मधुभाऊ, जाऊ द्या तिला. पण ते नाही, एक ना दोन, ते काहीच ऐकत नाही. इथे अर्जुन त्याला मारत असतो गुंडांना. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, बघितलंस, या गुंडाची साईड तू घेत होतीस. आणि हे ऐकून एकदम अर्जुन चाट पडतो. तो बघायला लागतो आणि मधुभाऊंचे हात जोडतो आणि माफी मागतो. आणि इकडे गुंड त्याला मारायला सुरुवात करतात. तो मधुभाऊंमुळे त्या गुंडांवर हात नाही उचलत आणि तरी मधुभाऊंना काही वाटत नाही. मूर्ख ते मूर्खच. इथे सायली त्यांना सांगत असते, अहो मधुभाऊ, मला सोडा, तुमचा आदर करतायत ते, त्यामुळे त्या गुंडांना मारत नाही आहेत, नाहीतर त्यांनी कधीच त्यांना मारलं असतं. पण मधुभाऊ काही तिला सोडत नाहीत आणि तिचं काही ऐकत नाहीत. इथे गुंडांची आणि अर्जुनची मारामारी सुरू असते. अर्जुन काही हात उचलत नाहीत मधुभाऊंसाठी, कारण त्यांनी गुंड म्हणलेला असतो. इथे गुंड ते सगळे मिळून अर्जुनला मारत असतात आणि इकडे हे तिघंजणही बघत असतात. सायली म्हणते की तुम्ही त्याला गुंड म्हणतात, पण तो गुंड नाही आहे, ते अर्जुन सर आहेत. ते तुमचा आदर करतात म्हणून हात उचलत नाही आहेत. पण तुम्ही हे थांबवू शकता, तुम्ही थांबवा ना, त्यांना सांगा ना त्यांना मारू नका म्हणून. पण मधुभाऊ काहीच बोलत नाहीत. ते गपचूप उभे असतात. इथे सायली म्हणते, मधुभाऊ मला सोडा, मीच त्यांना थांबवू शकते, सोडा मला मधुभाऊ, सोडा. पण मधुभाऊ काही तिचा हात सोडत नाहीत. सगळे लोकच तमाशा बघत असतात. कुसुम पुढे येते आणि म्हणते सगळ्यांना, चाळकऱ्यांना, की तुम्ही काय बघत बसलात? अहो, हा अर्जुन सुभेदार आहे, तो असं काही वागणं चुकीचं शक्यच नाही, थांबवा ना त्यांना. आणि ती पटकन आतमध्ये जाते. आता पोलिसांना फोन करायला जाते का चैतन्याला फोन करते माहीत नाही. इथे सायली मधुभाऊंना रिक्वेस्ट करत असते की मला सोडा, मला सोडा, पण ते काही सोडत नाहीत. तेवढ्यातच एक गुंड काचेची बाटली अर्जुनच्या डोक्यात मारतो आणि हे तिघंजणं, मधुभाऊ, कुसुम आणि सायली, एकदम थक्क होतात हे बघून. अर्जुनच्या डोक्यातून रक्त येतं. तो हात लावून बघतो तर रक्त आलेलं असतं आणि तो एकदम खालती पडतो. इथे सायली थक्क होते. ती मधुभाऊंचा हात सोडवते आणि अर्जुनकडे पळते. ज्या गुंडांनी अर्जुनच्या डोक्यात बाटली मारलेली असते त्या गुंडाला सायली थोबाडीत मारते आणि त्याच्यावर राग काढते. अर्जुन खालती बेशुद्ध पडलेला असतो. सायली त्याच्याकडे येते आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते. अर्जुन सर उठा ना करत असते, पण अर्जुन बेशुद्ध असतो, त्यामुळे तो काही उठत नाही. पण ती प्रयत्न सोडत नाही. ती सारखी त्यांना सांगत असते, अर्जुन सर उठा.